नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम. तर मार्केटमध्ये मिळणारं जे आईस्क्रीम आहे तेच आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर 1 कप बिना तापवलेलं किंवा कच्चं म्हशीचं दूध जे आहे ते घालून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 चमचे साखर, 1/4 कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर जे आहे त्यामुळे आपल्या आईस्क्रीमला थिकनेस येण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे मार्केटची जी टेस्ट आहे ती आपल्या आईस्क्रीमला येते. त्यामुळे या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर जो आहे तो केलेला आहे. विस्करच्या साहाय्याने हे सगळे पदार्थ अगोदर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस चालू करून कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आपण या मिश्रणामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे. त्यामुळे काय होतं तर फुल गॅसवरती जर आपण हे मिश्रण उकळवलं तर आपलं मिश्रण जे आहे ते खाली तळाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलं आईस्क्रीम जे आहे त्याची टेस्ट बिघडू शकते. म्हणून आपण या ठिकाणी कमी गॅसवर आणि कंटिन्युअसली हलवत आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला पूर्णपणे उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे शिजलेलं आहे. हे तयार झालेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे जसं जसं थंड होईल तसं तसं त्याचा थिकनेस जो आहे तो वाढत जातो. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर या ठिकाणी आपण एका बाउलमध्ये ज्या कपने आपण दूध मेजर केलं होतं त्याच कपने 1 कप व्हिप क्रीम या ठिकाणी घेतलेली आहे. दोन्हींचंही प्रमाण या ठिकाणी आपल्याला सारखं घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमची टेस्ट आणि सॉफ्टनेस हा व्यवस्थित राहतो. तर या ठिकाणी व्हिप क्रीम जी आहे ती बीटरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपण 1 किंवा 2च्या स्पीडनी क्रीम जी आहे ती साधारणतः 1 ते 2 मिनिट व्हिप करून घेणार आहोत. त्यानंतर स्पीड जो आहे तो हळूहळू वाढवून टर्बोच्या स्पीडने आपल्याला क्रीम जी आहे ती व्यवस्थित फेटवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली क्रीम जी आहे ती व्यवस्थित फेटवून झालेली आहे. तर या ठिकाणी मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते की कितपत घट्ट अशी आपल्याला क्रीम हवी. स्पॅच्युल्यातून ती सहजरित्या खाली पडणार नाही. थोडीशी घट्ट अशी आपल्याला व्हिप क्रीम जी आहे ती घ्यायची आहे. केकसाठी जी व्हिप क्रीम वापरतो तीच व्हिप क्रीम या ठिकाणी आपण घेतलेली आहे, परंतु ती थोडीशी पातळ अशी आहे. त्यामध्ये आपण तयार केलेलं जे दुधाचं मिश्रण होतं ते घालून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला अगोदर गाळून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये टाकायचं आहे. मी या ठिकाणी मिश्रण जे आहे ते अगोदरच गाळून ठेवलेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 ड्रॉप जे आहेत ते येलो कलरचे घालून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी आयसिंग जेल कलरचा वापर केलेला आहे. हा कलर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कलरचा वापर जो आहे तो आपल्याला थोड्या प्रमाणात करायचा आहे. त्याचं कारण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. त्यानंतर या ठिकाणी 1/4 कप मँगो क्रश या ठिकाणी घालून घेतलेला आहे. मँगो क्रश ऐवजी फ्रेश मँगो पल्पही या ठिकाणी आपण वापरू शकतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी आता घालणार आहोत 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क. तर या ठिकाणी आपण मार्केटसारखं आईस्क्रीम जे आहे ते बनवतो आहोत, त्यामुळे या ठिकाणी कंडेन्स मिल्क जे आहे ते घातलेलं आहे. जर कंडेन्स मिल्क घातलं नाही तर 2 चमचे साखर जी आहे ती आपण जेव्हा दुधाचं मिश्रण तयार करतो तेव्हा एक्स्ट्रा घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण मँगो आईस्क्रीम जे आहे ते बनवतो आहोत. त्यासाठी आपण रेडीमेड क्रश जो आहे तो त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण कलर आणि इसेन्सचा वापर जो आहे तो कमी केलेला आहे. कारण रेडीमेड क्रशमध्ये इसेन्स आणि कलर दोन्ही असतं. त्यामुळे या ठिकाणी आपण 1/4 टीस्पून जो आहे तो इसेन्स घालून घेतलेला आहे. या ठिकाणी जर रेडीमेड मँगो पल्प किंवा क्रशच्या ऐवजी आपण फ्रेश मँगो पल्पचा जर वापर केला तर इसेन्स आणि कलरचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 1/4
टीस्पूनच्या ऐवजी हाफ टीस्पून इसेन्स या ठिकाणी घ्यायचा आहे आणि 4 ते 5 ड्रॉप कलरच्या ऐवजी 3 ते 4 ड्रॉप एक्स्ट्रा यामध्ये घालून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित मी बीटरच्या साहाय्याने अर्धा मिनिट व्यवस्थित बीट करून घेतलं होतं. कलर जो आहे तो मला थोडासा कमी वाटला म्हणून मी पुन्हा एकदा 3 ते 4 ड्रॉप टाकून मिश्रण जे आहे ते व्यवस्थित बीट करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. व्यवस्थित झाकण लावून हे मिश्रण जे आहे ते साधारणतः 6 ते 7 तास किंवा रात्रभर आपल्याला डीप फ्रीज करून घ्यायचं आहे. साधारणतः 6 ते 7 तास झाल्यानंतर या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते पूर्णपणे सेट झालेलं आहे. परफेक्ट असं आईस्क्रीम जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर काढण्यासाठी सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी स्कूपचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे एक ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये स्कूप जो आहे तो बुडवून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित निघावं. आपलं आईस्क्रीम जे आहे ते अगदी मार्केटसारखं सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. अलगदपणे स्कूपमध्ये आईस्क्रीम जे आहे ते येतं आहे. तर अशा पद्धतीने अगदी मार्केटसारखा टेक्स्चर, क्रीमीनेस, सॉफ्टनेस आणि टेस्ट जी आहे ती आपल्या आईस्क्रीमला आलेली आहे. या पद्धतीने तुम्हीही आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.